सर्वांना जय हिंद. नमस्कार. काल दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी धामणगाव येथील पोंदे तिरमल वस्ती या जिल्हा परिषद शाळेवर जायचा मला योग आला. त्या ठिकाणी जे मुलं आहेत ते सर्व भटक्या विमुक्त समाजातील आहेत, जे तिरमली समाजातले थोडक्यात आहेत. आणि खरंच म्हणजे मी सुरुवातीला त्या मुलांना पाहिलं ना, तर ते मला असं वाटलंच नाही की हे मुलं एवढी बुद्धिवान, हुशार आणि एवढी तरबेज असतील म्हणून. मी असं नॉर्मली त्यांना हे केलं, ट्रीट केलं. परंतु तिथल्या शिक्षकांनी, म्हणजे शिक्षकांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करतोय. श्री भनगे सर आणि श्री पोकळे सर या 2 शिक्षकांच्या मेहनतीनं खरंच इतकी सुंदर त्या तिरमल समाजाचे जे मुलं आहेत सगळे, त्यांच्या म्हणजे सर्व गुणांमध्ये एवढा फरक दिसला. आणि मी म्हणजे त्यांनी ते सुरू केलं बोलायचं. म्हणजे त्यांची जी एक परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि मी अवाक झालो, थक्क झालो. माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला, की अशा एका वस्ती शाळेवर एवढी चाणाक्ष मुलं असतील. म्हणजे थक्क करणारा सगळा तो एक हा होता, अनुभव होता. आणि खरंच ते म्हणजे इथून पुढं येणारा काळ जो आहे ना, तो खरंच मराठी शाळेसाठी खूप चांगला असणार आहे. कारण की या ज्या शाळा अशा आहेत, जे भनगे सर आणि पोकळे सर या अशा शाळा म्हणजे त्या ठिकाणी ते शिक्षक आहेत, एवढे धडाडीचे शिक्षक आहेत आणि एवढा जबरदस्त त्यांचा अनुभव, त्या अनुभवाचं सगळं कौशल्य वापरून ते त्या शाळेतल्या मुलांना ज्ञान देतात. आणि खरंच म्हणजे शिक्षण म्हणजे कसं, आता RTE जसा 2009चा राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे, कायदा आहे, किंवा त्या कायद्यानुसार तुम्हाला 6 ते 14 वयाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे. आणि खरंच म्हणजे मला त्या पोंदे तिरमल वस्ती, धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड या भटक्या विमुक्त समाजातील जी जिल्हा परिषद शाळेची लेकरं आहेत, ते खरंच म्हणजे अंतःकरण हलवणारे आहेत. स्वतःचे आई-वडील जवळ नसताना, कधी एक वेळचं जेवण नसताना, कुठल्याही भौतिक सुविधा नसताना एक वेळचं मागून खायचं. आणि या मुलांमध्ये अशी गुणवत्ता, हुशारी, जिद्द आणि शिकण्याची आस पाहून मला सुद्धा अभिमान वाटला. खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. तर मुलांची होत असलेली प्रगती पाहता त्यामागे जर असलेले तळमळीचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री भनगे सर आणि श्री पोकळे सर, ही लेकरं नक्कीच उद्या यशाच्या शिखरावर पोहोचतील याची मला नक्की खात्री वाटते. आणि याच शाळेतून उद्या बीड जिल्ह्याचे नाव मोठं करणारी खेळाडू घडतील याची मला ठाम भावना आहे. कारण की पाठीमागच आपण बघतोय की जो फुलमाळी होता, तो डोयठणचा रहिवासी, तो सुद्धा जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी. आमचे ऑलिम्पियन रनर अविनाश साबळे हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेचेच विद्यार्थी आहेत. म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पहा, आज कला, क्रीडा असतील, शिक्षण असेल, सगळ्या गोष्टीमध्ये कुठं जाऊन बसलेले आहेत बघा. म्हणजे खरंच म्हणजे बीड जिल्हा खरंच एक सांगायला पाहिजे की सगळ्यात जास्त मायग्रेशन होणारा जिल्हा आहे. म्हणजे विस्थापन जास्त आहे. कायम ऊस तोडणीसाठी, रोजगारासाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपला उदरनिर्वाह भरायचा, आपलं लेकरं कुठेतरी आश्रमशाळेत ठेवायचं. आणि खरंच म्हणजे त्या म्हणजे भौतिक सुविधा त्यांना मिळल्या जात नाहीत. आणि ज्या लोकांना भौतिक सुविधा मिळत नाहीत ना, तीच खरं लोक स्वतः तयार, त्यांना म्हणजे प्रकृती ही त्यांना एक चांगली गोष्ट आहे की प्रकृती त्यांना खूप साथ देते. त्यांची इम्युनिटी पॉवर खूप जबरदस्त आहे.
सरांनीच मला एक त्याच्यातला एक किस्सा सांगितला. श्री भनगे सर यांनी मला सांगितलं, की एका मुलाला 7 ते 8 पडतील असं इतकी जखम झाली होती आणि ते फक्त पंचा बांधून आलं होतं मुलगा. म्हणजे शाळेत येण्याची जिद्द बघा. साधी सर्दी झाली आपल्याला, आपल्या मुलांना, ते अंथरुणाच्या बाहेर निघत नाहीत. आणि हे मुलं मला खरंच म्हणजे एवढं हे वाटलं ना, ते सरांनी फडकं सोडल्यानंतर त्यांना असं वाटलं, की इतकं मोठं जखम असताना सुद्धा हे लेकरू शाळेत येण्याची त्याची जिद्द बघा. मला खरंच म्हणजे खरंच सांगताना सुद्धा भारी वाटतंय आणि शब्दच नाहीत खरं म्हणजे. खरंच जर बीड जिल्ह्यातले जर प्रशासकीय सेवेतले अधिकारी, शिक्षण तज्ञ आणि पत्रकार बांधव यांनी ना त्या शाळेची दखल घ्यायला पाहिजे. जे मोठे-मोठे राजकारणी आहेत, मोठे-मोठे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पत्रकार बांधव आहेत, यांनी त्या शाळेला जाऊन भेट दिली पाहिजे. आणि त्या मुलांची गुणवत्ता, संघर्ष आणि स्वप्न नक्की डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. मी सांगून उपयोग नाही. ते तिथं जाऊन त्यांनी ते पाहिले पाहिजेत. त्यांचं ते एक्सप्रेशन, त्यांचं ते ऊर्जा, त्यांची ती बुद्धिमत्ता, त्यांचं ते आकलन, त्यांच्या सगळ्याच गोष्टी आहेत ना, म्हणजे मला त्या काल बघायला भेटल्या आणि खरंच म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा आणि हीच उद्याच्या जी पिढी आहे ना, हे बीड जिल्ह्याचं उज्ज्वल भविष्य घडवत आहे. आणि त्याच्यामुळं जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा, सरकारी शाळा ह्या टिकल्याच गेल्या पाहिजेत. आणि तरच देशाचं भवितव्य त्याच्यामध्ये आहे. आणि बस माझं सुद्धा भाग्य आहे, की मला अशा शाळेवर जाऊन मला त्या ठिकाणी ती शाळा पाहता आली आणि त्या शाळेचं सगळं काही जे आहे, राजकीय सगळे जे तिथले पुढारी मंडळी असतील, तिथले सर्व नागरिक असतील गावातले, खरंच म्हणजे सगळे सपोर्टिव्ह आहेत. सगळे, ऑल. आणि एवढं सपोर्ट ते करतायत ना आणि आता ते शाळेचा पालट व्हायलाच पाहिजे. आणि अशा जर मुलांना जर भौतिक सुविधा मिळाल्या नाहीत, तर खरंच खूप खेदाची बाब असणार आहे. तर नक्की ज्यांना कोणाला जर मराठी शाळेतली भौतिक सुविधा नसताना सुद्धा मुलांचं ते स्वप्न त्यांनी जाऊन पाहायला पाहिजे. एकदा पाहायलाच पाहिजे. जय हिंद.